नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे रागिनी आणि अभि या दोघांची कुणीही मदत करायला तयार नसतं. अभि म्हणतो, आई आता काय करायचं? आता आपल्याला त्या हॉटेलबद्दल कशी काय माहिती मिळणार आहे काय माहिती, की बाबांनी त्यांचं कुठलं तिकीट केलेलं आहे. त्यानंतरला इकडे रागिनी म्हणत असते की किती वाजले, आणि इथे अभिजितला ती एक प्लॅन समजावून सांगते. तेव्हा अभिजित म्हणत असतो की आई, खरंच तू खूप हुशार आहेस गं. तेव्हा रागिनी म्हणते, हा मग आता तुझ्या बाबांबरोबर एवढ्या वर्ष संसार केला आहे, माझ्या नवऱ्याच्या काही गोष्टी तर मला माहिती असतीलच ना, असं आता रागिनी म्हणत असते. आणि तिने आता एक प्लॅन केलेला असतो की कशा पद्धतीने राजाराम काकांकडून माहिती काढून घ्यायची आणि याबाबत पौर्णिमेला कसं सांगायचं, हे सगळं तिचं ठरलेलं असतं. त्यानंतरला इकडे भूमी आणि आकाश दोघेजण आपल्या रूममध्ये एंटर करतात. आणि एंटर केल्यानंतर एक गाडी तिच्या पायाजवळ येते, छोटीशी कार. तेव्हा त्या कारवरती एक चिठ्ठी असते. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, हे सगळं काय आहे आणि ही कधी तयारी केलीस तू? तेव्हा आकाश म्हणतो, अरे, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून पुढे बघ तर खरं, तुझ्यासाठी किती सरप्राईजेस आहेत. तेव्हा इथे भूमी आता गाडी उचलायला जाणार. तेवढ्यातच आकाश म्हणतो, नाही, तू नको इथे वाकू, थांब, मी तुला देतो. आणि गाडी बाजूला करून त्याच्यावरची चिठ्ठी काढून तो आता भूमीकडे वाचायला देतो. त्याच्यावरती वेलकम भूमी असं लिहिलेलं असतं. त्यानंतर इथे आता भूमी पुढे जात असताना अजून एक छोटी गाडी तिच्या पायाजवळ येते. तीसुद्धा इथे आकाश उचलतो. त्याच्यावरची चिठ्ठी काढून तो इथे भूमीच्या हातामध्ये देतो. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की आय लव्ह यू भूमी. तेव्हा भूमी म्हणते की आय लव्ह यू टू आकाश. तर इथे आकाश आणि भूमी दोघेही छान आता एन्जॉय करत असतात, चिठ्ठ्या वाचत असतात. त्या चिठ्ठीवरती जे काही लिहिलेलं असतं ते भूमी वाचून खूपच जास्त खुश होत असते. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, तू किती छान तयारी केली आहेस, तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हा मग, माझ्या बायकोसाठी एवढी तयारी तर केलीच पाहिजे ना. आणि चिठ्ठी तुझ्यासाठी आहे आणि बाळासाठी सुद्धा ही गाडी आहे. म्हणजे बाळ जन्माला आलं की या गाडीबरोबर खेळणार, बरोबर की नाही? तुझ्यासाठी आणि बाळासाठी इतकं तर मला केलंच पाहिजे, बरोबर की नाही? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तुला हे सरप्राईज आवडलं ना? भूमी म्हणते, खूप आवडलं. आणि तुला माहिती आहे आकाश, आधीसुद्धा तू असंच केलं होतंस मला सॉरी म्हणण्यासाठी, तुला आठवतंय का? तेव्हा आकाश म्हणतो, हो आठवतंय ना. तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुझ्यावरचं प्रेम माझं अजून आहे तसंच आहे. ते अजिबात बदललेलं नाही आहे. जसं आधी होतं तसं ते अजूनही आहे, असं आकाश म्हणत असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी म्हणत असते की आकाश, मला माहिती आहे, तुझं जसं आधी प्रेम होतं ना माझ्यावरती, तसंच आताही आहे आणि ते अजिबात कधीच बदलणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नक्की ना? खरंच बदलणार नाही आहे ना? तेवढा विश्वास आहे ना माझ्यावरती? तेव्हा भूमी म्हणते, तेवढा विश्वास आहे. तुला माहिती आहे ना, त्यावेळेला तुला काही कळत नव्हतं, तरीसुद्धा माझ्या नावाचा काळा दोरा हातामध्ये बांधून घेतला होतास ना. आणि आता सगळं कळतंय, तरीसुद्धा हा काळा दोरा हातातून तू बाजूला काढलेला नाही आहेस. आणि याच्यावरूनच मला कळतंय की तुझं प्रेम जसं माझ्यावरती आधी होतं तसंच आताही आहे. त्याच्यामध्ये अजिबातच बदल झालेला नाही आहे आकाश. तू जसा होतास तसाच नेहमी राहणार आहेस, याचीसुद्धा मला खात्री आहे. तुझ्या प्रेमामध्ये 1% कधीही बदल झालेला नाही आहे, असं भूमी म्हणत असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, तुझा हा विश्वास आहे ना माझ्यावरचा, तो कायम ठेव, कारण त्या विश्वासाला तडा कधीही जाणार नाही याची काळजी मी जरूर घेईन. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, बरं चल, आता आपण दोघेजणं छान गप्पा मारूया. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, आता मला खाली जायचं आहे. आपल्या इथे रेस्टॉरंटमध्ये कशा फॅसिलिटीज आहेत, काय काय आहे, जेवणाची पद्धत कशी आहे, हे सगळं मला आता जरा विचारायचं आहे. तेव्हा मी लगेच जाऊन येतो, ठीक आहे ना? तुला ही रूम आवडली आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, मला रूम खरंच खूप आवडली आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, मग मी जाऊन येऊ का आता? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, नको ना, आता थोड्या वेळात तू इथेच बसून राहा बरं, तू कुठेही जाऊ नकोस, कारण ती खूप जास्त बोर झालेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, आता थोड्या वेळासाठी मला खाली जावंच लागणार आहे, कारण आपली सगळी माहितीसुद्धा पुन्हा द्यायची आहे आणि त्या बदल्यात मला जाणून घ्यायचं आहे की इथे सगळं कसं आहे, काय आहे, मला तुला कशी
कसे सरप्राईज देता येतील या सगळ्याचा विचार करायला नको का? तेव्हा भूमी म्हणत असते, अच्छा ठीक आहे, तू जा पण लवकर परत या, मला खूप जास्त कंटाळा आला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, तू काळजी करू नको, तू थोडा वेळ बस, नाहीतर तू फ्रेश हो, तर मी थोड्या वेळात लगेच जाऊन येतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे आकाश, पण लवकर ये, मला खूप जास्त कंटाळा आला आहे. तेवढ्यातच इथे भूमी आता रूममध्ये तर आलेली असते आणि ती मानसीला फोन करते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की ताई व्यवस्थित पोचलीस ना, आणि तिच्या तब्येतीची सुद्धा चौकशी करत असते. तेव्हा इकडे भूमी म्हणते, हो मानसी, मी अगदी व्यवस्थित पोचले, तू काळजी करू नको. पण कसं आहे ना गं, मला खूप जास्त प्रवासामुळे थकवा आला आहे. मी आता आकाशला त्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे, पण मला प्रवासामुळे खूप जास्त थकवा आला आहे गं, तर मी फ्रेश पण होत नाही आहे. आधी मी थोडा वेळ आराम करणार आहे आणि नंतर मी फ्रेश होईन. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे ताई, हे बघ अशा अवस्थेमध्ये थकवा येणं हे नॉर्मल असतं, तुला माहिती आहे. म्हणूनच मी तुला म्हणते की तू जास्त दगदग करू नकोस. तू आता थोडा वेळ आराम कर आणि नंतरच तू फ्रेश हो. काही गरज नाही आहे घाई गडबड करायची आणि स्वतःची काळजी घ्या ताई. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मनू, अजिबात काळजी करू नकोस, मी स्वतःची काळजी घेते. तेव्हा इकडे मानसी म्हणते, आणि इथली काळजी तू करू नकोस, इथे मी आहे, आजी आहेत, आम्ही सगळेजण आहोत, आम्ही सगळं सांभाळून घेऊ, ठीक आहे ना? तेव्हा इकडे भूमी म्हणते की बरं ठीक आहे. त्यानंतरला भूमी आता आराम करत असते आणि तेवढ्यातच मनू आपली आता सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडत असते. भूमी नसली तरीसुद्धा कुणाला काही कमी पडायला नको असं तिचा अट्टहास असतो आणि भूमीलासुद्धा आल्यानंतर तिचा अभिमान वाटला पाहिजे की मी नसतानासुद्धा मनूने किती व्यवस्थितरित्या घर सांभाळलं अशी तिची इच्छा असते. तेव्हा इकडे मनू आता राजाराम काकांसाठी दुधाचा ग्लास घेऊन जात असते, कारण त्यांना रोज रात्री झोपण्याच्या आधी दूध प्यायची सवय असते. त्यामुळे त्यांच्यासाठी छान ती दूध गरम करते, दुधाचा ग्लास भरून त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकते आणि घेऊन जात असताना पौर्णिमा मुद्दामून समोर येते आणि मानसीच्या हातामध्ये जो दुधाचा ग्लास असतो त्याला धक्का मारते. तेव्हा तिच्या हातातून थोडंसं दूध खाली सांडतं. मानसी म्हणत असते, काय गं पौर्णिमा, बघून चालता येत नाही का गं? प्रत्येक वेळेला तुला काही ना काहीतरी तोडफोड करायचीच असते. इथे एवढा धांदरटपणा बरा नाही, कळलं ना? एवढा धांदरटपणा करायची काय गरज होती तुला? तेव्हा इथे आता मानसीच्या हातावरती गरम गरम दूध सांडलेलं असतं, तिला चटका बसलेला असतो. पौर्णिमा म्हणते, खूप भाजलंय का तुला, सॉरी हा. आणि तिच्याशी बोलत असताना ती दुधाच्या ग्लासमध्ये इथे आता गोळ्या टाकते झोपेच्या आणि तेच ग्लास उचलून मनू आता राजाराम काकांसाठी घेऊन येते आणि म्हणते की पुढच्या वेळेला जरा बघून चालत जा, कळलं ना? पण तिला कळतच नाही की त्याच्यामध्ये पौर्णिमाने झोपेच्या गोळ्या मिक्स केलेल्या आहेत. तेव्हा मानसी येते आणि म्हणते, बाबा तुमच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आली आहे, तुम्हाला रोज रात्री दूध प्यायची सवय आहे ना? तेव्हा इकडे राजाराम काका म्हणतात, तुझ्या लक्षात आहे का? तेव्हा मनू म्हणते, हो, मला अथर्वने सुद्धा सांगितलं होतं की बाबांना झोपायच्या आधी दुधाचा ग्लास लागतो आणि त्याचबरोबर मला ताईने सुद्धा जाता जाता सगळं काही सांगितलं होतं, बाबा गरमागरम दूध आहे, थोडं कोमट झाल्यानंतर लवकर पिऊन घ्या, मी जाते. राजाराम काका म्हणतात, तू अजिबात काळजी करू नको, मी दुधाचा ग्लास सगळा संपवणार आहे, तू जा बाळा, तू तुझं काम कर. तेव्हा इकडे आता दुधाचा ग्लास पिऊन झाल्यानंतर राजाराम काका आपलं काम करत असतात आणि तेवढ्यातच थोड्या वेळात त्यांच्या डोळ्यावरती आता खूपच जास्त झोप येते आणि ते म्हणतात की नाही, आता काम आपण उद्या करूया, आता डोकं खूप चक्रायला लागले, थोडा वेळ आराम तर केला पाहिजे. तेव्हा राजाराम काका कसे बसे आपल्या बेडपर्यंत येतात आणि धाडकन बेडवरती अंग टाकून देतात, कारण का त्यांना आता खूपच जास्त चक्कर येत असते, त्यांच्या डोळ्यावरती खूप जास्त झोप आलेली असते म्हणून. त्याच्यानंतरला इकडे पौर्णिमा त्यांच्या रूममध्ये शिरकाव करते आणि राजाराम काकांचा मोबाईल त्यांच्या डेस्कवरती असतो. तो मोबाईल ती उचलते आणि म्हणत असते की अरे देवा, हा मोबाईल तर लॉक्ड आहे, आता काहीतरी करून या मोबाईलचा लॉक मला खोलावा लागेल आणि त्यासाठी मला बाबांची एक फिंगर हवी आहे. त्यामुळे इथे आता रागिनी हिने हा प्लॅन समजावून सांगितलेला असतो. अभिजित आणि रागिनी यांनी मिळून हा प्लॅन केलेला असतो की माहिती जर काढायची असेल तर इकडे आता काकांच्या मोबाईलमधला ॲक्सेस जर मिळवायचा असेल तर मात्र राजाराम काकांना बेशुद्ध करावं लागेल आणि तेच केलेलं असतं. पौर्णिमा राजाराम काकांचा मोबाईल घेते आणि त्यांच्या बोटाने इथे लॉक खोलण्याचा प्रयत्न करत असते, पण राजाराम काका इथे आपल्या शरीराची हालचाल करत असतात, ते मुवमेंट चेंज करत असतात. तेव्हा पौर्णिमा खूपच जास्त घाबरते आणि जाऊन ती पडद्याच्या मागे एकटीच उभी राहते. त्यानंतरला त्यांनी कूस बदलल्यानंतर
ती इकडे आता राजाराम काकांचा अंगठा घेते आणि फोन अनलॉक करते. पौर्णिमा खरं तर खूप जास्त घाबरत असते. तिला असं वाटत असतं की इथे जर बाबांना जाग आली तर माझं काही खरं नाही आहे. कारण इथे राजाराम काकांना आधीच माहिती असतं की पौर्णिमा ही खूपच जास्त चलाक आहे. ती अभिजित आणि रागिणीची मदत करते. त्यामुळे तिच्यापासून सुद्धा काही गोष्टी त्यांनी लपवून ठेवलेल्या असतात. इथे घरातल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलेलं नसतं की भूमी आणि आकाश दोघेजण कुठल्या हॉटेलवरती गेलेले आहेत. फक्त जागा चेंज केले एवढंच सांगण्यात आलेलं असतं. त्यानंतर इथे आता पौर्णिमाने फोन अनलॉक करून घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये तिला ॲक्सेससुद्धा सापडतो. म्हणजे कुठे भूमी आणि आकाश गेलेत त्या ठिकाणचा ॲड्रेस मोबाईलमध्येच असतो आणि त्यामुळे तो ॲड्रेस मिळाल्यानंतर ती आपल्या मोबाईलमध्ये आता फोटो काढते आणि तो फोटो रागिणीला पाठवून देते. तेव्हा इथे रागिणी अभिजितला म्हणत असते, "हे बाबा, तुझी बायको करेल ना रे काम. माझा ना तिच्यावरती विश्वासच नाही आहे की ते हे काम अगदी व्यवस्थितरित्या न चुकता करेल म्हणून." तेव्हा अभि म्हणत असतो, "आई, तू नको काळजी करू. उलट अशा कामांमध्ये आहे ना पौर्णिमा खूपच जास्त चलाक आहे, आपल्यापेक्षा हुशार आहे." तेव्हा इकडे रागिणीच्या मोबाईलवरती आता फोटो पाठवलेला असतो, लोकेशन पाठवलेलं असतं. म्हणजे कुठल्या ठिकाणी आकाश आणि भूमी दोघेजण आहेत त्याचा ॲड्रेस वगैरे नाव सगळं काही त्या फोटोमध्ये आलेलं असतं. तेव्हा रागिणी म्हणते की अभिजित, हे बघ, आता बघितलंस ना, तुझ्या बायकोने अगदी उत्तमरित्या हे काम केलेलं आहे. पण आपण याचा फायदा करून घ्यायचा, आपण त्या दोघांचा कायमचा काटा काढायचा, असं आता अभिजितने ठरवलेलं असतं. त्यामुळे इकडे आकाश आपलं काम करत बसलेला असतो आणि इकडे भूमी झोपलेली असते शांतपणे. तेवढ्यातच तिला स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये इथे आकाश भूमीला विचारत असते की, "आकाश, अरे कुठे जातोयस तू?" तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी, मी जातोय." आणि त्याचा हळू आवाज कमी होतो आणि तो आता गायब होतो, दिसेनासा होतो. तेव्हा भूमी जोरात आकाशाचं ओरडते आणि ती झोपेतून आता उठलेली असते. तिला झोपसुद्धा येत नाही, एवढं वाईट स्वप्न तिला पडलेलं असतं. तेव्हा इथे आकाशला हाक मारत ती जोरात ओरडते. आकाश म्हणतो, "काय झालं भूमी? मी इथेच आहे. का घाबरलीस तू? मी कुठेही जात नाही आहे." तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, "आकाश, मी खूप वाईट स्वप्न बघितलं रे. म्हणजे तू आहेस ना एका गुहेच्या समोर उभा आहेस आणि तू असं मागे मागे जातो आहेस आणि तू एका मोमेंटला तुझा आवाजसुद्धा कमी झाला आणि तू संपूर्णपणे गायब झालास आणि त्या गुहेत गेलास. तुला कळते का आकाश, मला हे असं स्वप्न का पडावं सांग ना." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "भूमी, तू नको काळजी करू. हे बघ, मी कुठेही जात नाही आहे. तुला आणि बाळाला सोडून मी कुठेही जात नाही आहे. मी नेहमी तुमच्याबरोबरच असणार आहे. आणि भूमी, तू कशाला काळजी करतेस? अगं, तुझं प्रेम आहे ना माझ्याबरोबर, माझ्यासोबत. मग तुला आणि मला कुणीही वेगळं करू शकत नाही आहे. तुला कळतंय का?" तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "आणि अजून एक गोष्ट, तू मला एवढं मोठं हे लॉकेट घातलेस, तुला माहिती आहे का? हे एवढं जड आणि मोठं लॉकेट आहे ना की जर मृत्यू जरी आला ना तरीसुद्धा याच्यासमोर तो माझ्यापर्यंत पोचणार नाही आहे. तुला कळतंय का? आणि माझ्या बायकोने एवढं प्रेमाने माझ्या गळ्यामध्ये घातले, त्याच्यामुळे माझी रक्षा तर देव करणारच. मला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नको, निश्चिंत राहा. मी कुठेही जात नाही आहे. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. कळते का तुला भूमी?" तेव्हा इकडे भूमीला आता आकाशची खूप जास्त काळजी वाटत असते. कारण आकाशवरती जे काही हल्ले झालेले आहेत, त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला फ्रॉड केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे पैशांच्या, हे सगळं आकाशबरोबर रागिणीने केलेलं असतं. त्याच्यामुळे आता छोटी गोष्ट जरी घडली तरीसुद्धा इकडे भूमी पूर्णपणे घाबरून जात असते आणि ती खूपच जास्त त्या गोष्टीचं टेन्शन घेत असते की आपल्या आकाशला तर काही होणार नाही ना, असं तिला वाटत असतं. पण इकडे आता आकाश भूमीला समजावतो आणि म्हणतो की, "हे बघ, तू काळजी करू नको. मला काहीही झालेलं नाही आहे. कळतंय का तुला?" तेव्हा इथे भूमीला जे स्वप्न पडलेलं असतं ना प्रेक्षकांनो, त्यामुळेच ती खूप जास्त घाबरलेली असते. कारण काही लोकं जी त्यांना त्रास द्यायला टपलेली आहेत, ती आता हॉटेलपर्यंतसुद्धा पोचलेली असतात आणि ती म्हणजे रागिनी आणि अभिजित. हे दोघेजण विनाकारण आकाश आणि भूमी यांना त्रास देत असतात. त्यांच्या घरामध्ये राहून पोटभर खात असतात, पण तरीसुद्धा सगळी प्रॉपर्टी हवी आहे म्हणून त्यांच्याच जीवावरती आता हे उठलेले असतात दोघेजणं. त्यानंतरला इकडे आता अभिजित याने हातामध्ये बंदूक आणलेली असते आणि ती पिस्तूल आणि इथे त्याला मारायचं असतं. भूमी आणि आकाशला या दोघांना कायमस्वरूपी त्याला मारायचं असतं. त्यानंतरला इकडे आता आकाश आणि भूमी दोघेजण छान डिनरसाठी आलेले असतात. इकडे आकाश तिला मानाने बसायला सांगतो आणि त्याचबरोबर इथे आकाशसुद्धा जाऊन आता समोर तिच्या बसतो.
तेव्हा इकडे आज भूमी आणि आकाश दोघेही एकमेकांबरोबर खूपच जास्त खुश असतात. खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर दोघेजण असे बाहेर आलेले असतात. त्यामुळे दोघेही फुल एन्जॉय करत असतात. मागच्या वेळेला जेव्हा दोघे हनीमूनला गेले होते, तेव्हा हनीमूनच्या ठिकाणी रागिणीने गुंड लोकांना पाठवलं होतं आणि त्यांच्या टेंटला आग लावून दिली होती. हो की नाही? त्यावेळेला सुद्धा आकाश आणि भूमी दोघेजण परत आले होते आणि यावेळेला सुद्धा ते दोघेजण एकत्र फिरायला आले. तर इथे सुद्धा रागिणीला अजिबात ते सहन होत नाही आहे प्रेक्षकांनो. तेव्हा त्या हॉटेलच्या बाहेर उभ्या राहिल्यानंतर अभिजित आपल्या खिशातून बंदूक काढतो आणि म्हणतो, आई आता या भूमी आणि आकाशला आहे ना माझ्या तावडीतून कुणीही वाचू शकणार नाही आहे. आजच्या आज यांचा गेम करतो आणि मग घरी गेल्यानंतर ते घरी सगळेजण लोक आहेत ना ते आहेत ना आता नागाचा दात पडल्यासारखे कसे असतात, त्यांच्यामध्ये विष उरत नाही, मारण्याची क्षमता उरत नाही. अगदी तसंच या लोकांचं होणार आहे. म्हणजे आता आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ आणि तिथे भूमी आणि आकाश हे दोघेजण नसणार आहेत, पण तिथली राणी तू होतीस आणि तूच राहणार आहेस. तुला कळलं का? तेव्हा इकडे आपला मुलगा आपलं भरभरून कर्तव्य करते. यापेक्षा एका आईला अजून काय हवं ना? तेव्हा इथे रागीने आता अभिजितला आशीर्वाद देते. तिला खूप जास्त आवडतं की तिचा मुलगा तिच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला आहे. तेव्हा इकडे आता बंदूक वगैरे घेऊन अभिजित आणि रागिनी दोघेजण हॉटेलमध्ये आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमेला फोन आलेला असतो अभिजितचा. पौर्णिमा म्हणते, अभिजित झालं का काम? तेव्हा अभिजित म्हणतो की अजून तरी झालेलं नाही आहे, पण लवकरच होईल पौर्णिमा. त्या दोघांचा पत्ता लागलेला आहे. आता लवकरच त्या दोघांना शोधून त्यांचा जीव घेतला जाईल. तेव्हा या सगळ्यामध्ये तुझा खूप मोठा हात आहे पौर्णिमा. तुझ्यामुळे आपल्याला तो ॲड्रेस मिळाला. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, अभिजित तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं करताना ना मला खूप टेन्शन आलं होतं. ती मानसी बाबांसाठी दुधाचा ग्लास घेऊन जात होती. मला ते कळलं, मी तिला धक्का दिला. त्याच्यामुळे दूध खाली सांडलं. मग मी त्याच्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि बाबांच्या रूममध्ये गेले. जेव्हा बाबांना झोप लागली तेव्हा आणि त्यांच्या मोबाईलला त्यांच्या बोटाचं स्क्रीन टच देऊन त्यांचा मोबाईल अनलॉक केला आणि त्याच्यामध्ये जो काही हॉटेलचा पत्ता होता ना तो माझ्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून घेतला आणि मग तो फोटो मी आईंना पाठवला. तेव्हा इकडे आता पौर्णिमाने जे जे काही केलेलं असतं ते सगळं आता अभिजितला सांगते की कशा पद्धतीने तिने मानसीला सुद्धा फसवलं आणि राजाराम काकांना सुद्धा फसवलं आणि तिने ती सगळी माहिती मिळवली. हे सगळं आता अगदी ऐकलेलं असतं राजाराम काकांनी. पौर्णिमाने जे जे केलेलं असतं सगळं अभिजितला सांगते आणि सगळं बोलणं आता इकडे राजाराम काका यांनी आता ऐकलेलं असतं. त्यानंतर इथे त्यांना खूपच जास्त राग आलेला असतो. तर इकडे हॉटेलचे मॅनेजर असतात ते आकाशला समजावून सांगत असतात की आपल्या हॉटेलच्या बाहेरसुद्धा खूप सुंदर ठिकाणं आहेत, त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊ शकता. तेव्हा इकडे आकाश आता विचारत असतो. तेव्हा इकडे मॅनेजर म्हणत असतात, हे बघा तुमच्या डोक्यात काही दुसरं चालू आहे का? म्हणजे तुम्हाला कसली दुसरी सोय हवे? तुमच्या काय रिक्वायरमेंट आहेत ना त्या तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, नाही कसं आहे ना सर, म्हणजे माझ्या बायकोची तब्येत आहे ना थोडी नाजूक आहे, त्याच्यामुळे मला तिला जास्त लांब नेता येणार नाही आहे. तेव्हा इथे जवळच आपण तिच्यासाठी काही सरप्राईज प्लॅन केलं ना तरीसुद्धा चालेल, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की माझ्या डोक्यात जे प्लॅन आहेत ते मी तुम्हाला सांगू का? तेव्हा मॅनेजर म्हणतात, हो सर नक्कीच सांगा ना, म्हणजे आम्हालासुद्धा सोपं जाईल. जसं तुम्हाला हवं आहे ना तशी आम्ही इथे मेहनत घेऊ. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इकडे सर म्हणत असतात की इव्हेंट मॅनेजर वगैरे कुणाला बोलवायला हवं आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही त्याची गरज नाही आहे, साधी सोपी सजावट तर करायची आहे. आणि दोघेही आता कामानिमित्त बोलत असतात. तर इकडे मॅनेजर यांना आता आपली पद्धत समजावून सांगावीशी वाटते. पण त्यानंतरला इकडे आकाश मात्र म्हणत असतो की बाहेर जाता येणार नाही, म्हणून आपण इथल्या इथे काहीतरी करूया. तेव्हा इकडे त्याच्याकडे ज्या आयडियाज असतात त्या सरांना सांगितल्यानंतर ते म्हणत असतात की नक्कीच तुमचं जशा मनात आहे ना आपण सगळं तसंच करूया आणि यामुळे ना सगळेजण खूपच जास्त खुश होतील. तेव्हा मॅनेजर आकाश बरोबर बोलत आणि त्याला काम समजावून सांगत, कारण का कशी सजावट करायची आहे कशी नाही. आता मॅनेजरसुद्धा आपल्या आयडियाज देत असतात, आकाश आपल्या आयडियाज देत असतो, त्यांना कशा पद्धतीची सजावट हवी आहे हे सगळं बोलणं, हे सगळं डिस्कशन त्यांचं सुरू असतं.
तरी ते प्रेक्षकांनो आता रागिनी हे सगळं लपून छपून बघत असते. रागिनीला लाज पण वाटत नाही आहे. एवढा सगळा अपमान सहन करून पुन्हा ती आकाशच्या मागे मागे तिथे आलेलीच आहे. तेव्हा इकडे रागिनी आता त्यांचा पाठलाग करत असते. काय करतायत, कसला विचार करतायत, घरी काय चाललंय, हे सगळं तिला आता माहिती करून घ्यायचं असतं. तेव्हा इकडे आकाश आणि भूमी या दोघांसाठी जे काही सरप्राईज प्लॅन करण्यात आलेलं असतं ते भूमीला खूपच जास्त आवडतं. भूमी आणि आकाश दोघेजण आता एकत्र खूप छान असा कपल डान्ससुद्धा करतात. डान्स करत असताना तिथे अभिजित आलेला असतो आणि अभिजितने त्यांच्यावरती नेम धरलेला असतो त्यांना गोळी मारण्यासाठी. तेवढ्यातच तिथे आता आकाश खाली जमिनीवरती कोसळतो. तिथे राजाराम काकासुद्धा आलेले असतात आकाश आणि भूमीचा जीव वाचवण्यासाठी. आणि या ठिकाणी आता गोळी आकाशला लागलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, आकाश काय होतंय तुला? राजाराम काकासुद्धा आकाशला आता ओरडत बसतात, कारण हे सगळं कारस्थान अभिजित आणि रागिनी यांनी केलेलं असतं.